फक्त साबुदाणा आणि कच्चा बटाटा यापासून आपण अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत। तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज इथे आपण पाहणार आहोत की साबुदाण्यापासून भन्नाट अशी रेसिपी। तर इथे मी 2 कप शाबू भिजवून घेतलेला आहे। ते स्वच्छ धुवून 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवलेला आहे। तर इथे बघा साबुदाणा मस्त फुललेला आहे आणि आहे त्याच्यापेक्षा दुप्पट साईज फुलून झालेली आहे आता। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एका मोठ्या परातीमध्ये हा सगळा साबुदाणा टाकून याला आपण भाकरीप्रमाणे कुस्करून घेणार आहोत। आपण भाकर करताना जसं पीठ मळतो तसंच ह्या साबुदाण्याचं पीठ साबुदाण्याला मळायचं आहे, म्हणजे याला थोडाफार चिकटपणा येतो आणि आपल्याला दुसरं यामध्ये साहित्य सहजपणे ॲड करता येतं। तर इथे बघा साबुदाणा छान कुस्करून घेतलेला आहे। तर इथे मी 2 बटाट्याची साल काढून त्याचा किस करून घेतलेला आहे। तर इथे कच्चाच बटाटा घेतलेला आहे, उकडून घेण्याची काही गरज नाही। तर 2 बटाट्याचा किस आणि 4 ते 5 हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि तुमच्याकडे चालत असेल तर कोथिंबीर टाका, नसेल चालत तर टाकू नका। तर हे सगळे पदार्थ आपण ह्या साबुदाण्यामध्ये छान असे मिक्स करून याचं पीठ मळून घेणार आहोत। तर इथे बघा मी ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे मळायचं, म्हणजे सगळं एकजीव तयार होतं। हे बघा अशा प्रकारे मिक्स करायचं, म्हणजे ते साबुदाणा आणि बटाट्याचा किस आहे ते सगळं एकजीव तयार होतो। तर इथे अशा प्रकारे मी पूर्ण पीठ याचं तयार करून घेते। तर ही रेसिपी एकदम झटपट आहे, सोपी आहे। तर अशाच प्रकारे महाशिवरात्रीसाठी तुम्ही ही अशी ट्राय करून बघा, खूप लवकर बनल्या जाते। तर इथे बघा पुन्हा अशा प्रकारे छान असं आपण ह्या पिठाला मळून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता की छान मळून घेतल्यानंतर याला किती चिकटपणा आलेला आहे। तर आता हे पूर्ण छान रेडी झालेलं आहे। याला थोडंसं तेल लावायचं आणि एकदा मळून घेऊन आपण साईडला ठेवून देणार आहोत। तर 4 ते 5 मिनिट मी साईडला ठेवून दिलं होतं। आता त्याचा छोटासा एक गोळा घेतला आणि पोळीपाटावर एक कॉटनचा कपडा घेऊन आपण त्यावर थापून घेणार आहोत। तर इथे आपण बनवलेले आहेत साबुदाण्याचे थालीपीठ, ते पण एकदम सोप्या पद्धतीने। शाबूचं पीठ करायची गरज नाही किंवा बटाटा उकडून घेण्याची गरज नाही। आपल्याला जेव्हा उपवास असेल किंवा खाऊ वाटत असेल तर आपण अगदी सहज बनवू शकतो। तर इथे मी छोटे छोटेच थालीपीठ बनवणार आहे, त्यामुळे छोटाच लाटला। तर इथे तवा छान गरम करून असं कपड्यानं पलटून घ्यायचं, म्हणजे एकदम सहजपणे बनल्या जाते। तुमच्याकडे कॉटनचा कपडा नसेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यावरही बनवू शकता। तर त्या साईडनं तेल सोडलं आणि त्यावर झाकण ठेवून 3 ते 4 सेकंद आपण थांबणार आहोत। तर इथे बघा एक साईडनं छान असं खरपूस भाजलेलं आहे, आपण साईड पलटून दुसऱ्या साईडनं पण भाजून घेऊ। तर तुम्ही बघू शकता की किती छान कलर आणि किती खरपूस असं भाजलेलं आहे। आता हे दोन्ही साईडनं पण छान असं खरपूस भाजून घेऊ। तर इथे मी नॉनस्टिकचा तवा वगैरे काहीच वापरलेला नाही, जो आपला रोजचा पोळी करण्याचा तवा असतो तोच तवा आहे। तर त्यावर इतके सहज बनलेले आहेत। तर इथं आपला एक थालीपीठ बनवून तयार आहे। तर अशाच प्रमाणे मी दुसरेही करून घेते। तर यासाठी लागणारी चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी 1 वाटी दही घेतलेले, त्यामध्ये बेडगी मिरची पावडर मी कलरसाठी वापरलेली आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चालत असेल तर कोथिंबीर टाका, नाही तर स्किप केली तरी चालेल। आणि त्यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट टाकायचा। शेंगदाण्याचा कूट करताना जाडसर असा दळून घ्यायचा आणि छान एकदा मिक्स करून घेऊ। तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत असेल तर यामध्ये तुम्ही तडका देऊन जिरंही टाकू शकता, पण मी इथे जिरं टाकलेलं नाही। आता छान मिक्स करून घेऊ। तर तयार झाली आहे आपली उपवासाची चटणी।